नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी पौष्टिक असे लाडू। उपवासाच्या दिवशी हा एक लाडू खाल्ला तर दिवसभर शरीरामध्ये एनर्जी राहते। तर इथे घेतलेले आहेत थोडेसे ड्राय फ्रूट, एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर पूर्ण वस्तू पहिले भाजून घ्यायच्या आहेत। तर पहिले शेंगदाणे टाकलेत भाजण्यासाठी। शेंगदाणे छान भाजले आहेत, कलर चेंज झालेला आहे, काढून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट पण भाजलेले आहेत, काढून घेऊया। तर तीळ पण छान भाजलेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। खोबऱ्याला पण हलकसं भाजून घेऊया। खोबऱ्याला भाजून घेतलं तर त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि गळ्यामध्ये खवखव किंवा गळ्यामध्ये खराश होत नाहीये। खोबऱ्याला काढून घ्यायचं आहे। भाजलेलं पूर्ण सामान टाकायचंय मिक्सर जार मध्ये। त्याने शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। एखाद्या शेंगदाण्याला साल राहिली तरी काही हरकत नाहीये। तर हे तीन वस्तू ग्राइंड करून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे पूर्ण वस्तू ग्राइंड करून घेतल्या आहेत। इथे पाक बनवायचा आहे। तर इथे घेतली आहे 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी साखर मध्ये टाकायचं आहे 1 वाटी पाणी। एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर असे पाकातले लाडू बनवून बघा, खूप भारी लागतात। फ्लेवर साठी टाकायची इलायची पावडर। पाकामध्येच टाकायचा 1 चमच तूप। एका ताराचा पाक झालेला आहे। आता याच्यामध्येच टाकायचं आहे ग्राइंड केलेली पावडर। लगेच टाकायचं आहे भाजलेलं खोबरं। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे लाडू एकदम पौष्टिक आणि टेस्टी आहेत। थोडंसं तूप अजून टाकूया। थोडेसे मनुके टाकूया। खूप छान झालेलं आहे, चिकट अजिबात झालेलं नाहीये। आता थंड झालेलं आहे, याचे आपण लाडू बनवून घेऊया। बघा खूप छान लाडू झालेला आहे आणि एकदम पौष्टिक हे लाडू आहेत। सज्जनो पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत। एक लाडू तोडून दाखवते। बघा खूप छान लाडू झालेले आहेत। तर हे श्रावण स्पेशल उपवासाचे लाडू कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।